नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती. जसं की तुम्ही व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघितलंच आहे. आज आपण माहिती करून घेणार आहोत मागेल त्याला सोलर. होय, आपलं महाराष्ट्र सरकार मागेल त्याला सोलर देत आहे व याच्यासाठी सर्व शेतकरी पात्र आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती बघणार आहोत की याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणते लागणार व याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. ऑनलाईन अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करता येईल. व मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला कागदपत्रे काय काय लागणार, कागदपत्रे सुद्धा आपण माहिती करून घेऊया. याच्यासाठी तुम्ही सर्वात पहिले आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला कोणत्याही शेती संबंधित असो किंवा कोणत्याही योजनेसंबंधित व्हिडिओ असो, म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या युट्यूब चॅनलवर किंवा नोटिफिकेशनवर सर्वात पहिले दिसेल. तर मित्रांनो, चला या योजनेसाठी आपल्याला डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्रे काय काय लागणार. सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट पहिला म्हणजेच 7/12. याच्यासाठी आपल्याला 7/12 लागणार. 7/12 वरती आपल्या विहिरीची, बोरची किंवा कालवा जे काही असेल, जे आपलं सिंचन स्त्रोत असेल, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पाणी देता येईल असं काही असेल, म्हणजे त्याची तुम्हाला 7/12 वरती नोंद असायला हवी. ही नोंद असायला ही नोंद कशी करायची, ही नोंद करताना तुम्ही ई पीक पाहणी या ऍपवरून नोंद करू शकता व तसेच तुमचा जे कोणी तलाठी असेल त्यांच्याकडून सुद्धा ही नोंद करू शकता. जर ऑलरेडी तुमची नोंद असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण नाही, तुम्ही याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. व शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की जर सामायिक शेत असेल तर कसे. हो, सामायिक शेतकरी सुद्धा याच्यासाठी अर्ज करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड लागेल व त्याच्यावरती संमती पत्र इतर खातेदाराचं घ्यावं लागणार. व याच्यासाठी आता आपल्याला दुसरा डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड. होय, आधार कार्ड लागणार व तुमच्या आधार कार्डला चालू मोबाईल नंबर लिंक असायला हवा. म्हणजेच याच्यासाठी आपल्याला जो काही ओटीपी येईल तो ओटीपी आपल्या मोबाईलवरती आला पाहिजे. व तिसरा डॉक्युमेंट जो काही खूप जणांना अजून माहिती नाही की GSDA डार्क एरिया शेड सर्टिफिकेट हे काय असते. हे काहीच गावांना लागू होते. याचा नमुना सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेलं आहे व आपलं व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा टाकलेली आहे. तिथून तुम्ही जॉईन व्हा व तो फॉर्मॅट डाउनलोड करून तुमचं सर्व तिच्यात माहिती भरून तो अपलोड करा. व 4 नंबरचा डॉक्युमेंट तुमचं पासबुक लागणार. 5 नंबरचा डॉक्युमेंट तुमचा फोटो लागणार. तर मित्रांनो, चला याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करता येईल ही माहिती आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, आपल्याला आपलं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथे टाईप करायचं बघा मागेल त्याला सोलर. तसे वेबसाईटची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही चेक सुद्धा करू शकता. बघा, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे जे ऑफिशियल साईट आहे याच्यावरती क्लिक करायचं. बघा, पहिली साईट आहे. बघा, नंतर आपल्या समोर अशी महावितरणची साईट ओपन होईल. साईट ओपन झाल्याच्या नंतर बघा इथे बेनिफिशरी सर्व्हिसेस व इथे बघा अप्लाय वरती क्लिक करायचं. अप्लाय वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा, जो काही जिल्हा आहे तो. परत इथे तालुका निवडायचा. तालुका निवडल्याच्या नंतर बघा इथे हे गाव ते निवडायचं जिथे तुमची शेती आहे. ते आपलं काही जे शेतीवर असेल ते इथे निवडून घ्यायचं. बघा, निवडून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे तुमचा सर्वे किंवा जो गट नंबर आहे तो इथे टाकायचा. बघा, गट नंबर टाकल्याच्या नंतर इथे गट नंबर सुद्धा येईल. बघा, त्याच्यानंतर टाईप ऑफ लँड, जर शेती वैयक्तिक आहे की सामायिक आहे. जर वैयक्तिक असेल तर वैयक्तिक निवडा, सामायिक असेल तर सामायिक निवडा. आपण सेल्फ निवडूया. व याच्यानंतर बघा इथे जे काही 210 गट नंबर, जो काही तुम्ही गट नंबर टाकला ते सर्व खातेदार इथे येतात. इथे त्यांचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं. बघा, इथे त्यांची पुढं जो एरिया आहे जमिनीचा तो सुद्धा दिसेल. नंतर इथे त्यांचं नाव टाकायचं. बघा, त्याच्या नावाचा अर्ज टाकायचा आपल्याला. त्यात इथे नाव भरून घ्यायचं. पहिलं नाव, सर्व डिटेल आधारनुसार भरायची. बघा, इथे जनरल सिलेक्ट करून घ्यायचं. इथे कास्ट, इथे जर एसटी कास्ट साठी स्पेशल सूट दिल्या जाते, त्याच्यामुळे कास्ट निवडताना बरोबर निवडा. व इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा.
बघा या मोबाईल नंबरनं ऑलरेडी आहे, तर आपण दुसरा टाकू. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे हाऊस नंबर टाका, जो काही असेल तो. नंतर आता इथे आपल्याला आपला ऍड्रेस भरून घ्यायचा आहे, जसं जिल्हा, इथे तालुका निवडा व नंतर इथे गाव निवडून घ्या, जे कोणतं तुमचं गाव असेल ते टाका इथे. व जो काही पिनकोड बघा इथे आलेला आहे, पिनकोड सिलेक्ट करून घ्यायचा, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा इथे. व याच्यानंतर बघा व्हॅलिडेट आधार, तो ऑप्शन केल्याशिवाय समोर जाता येत नाही आपल्याला. हा ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे आय ऍग्री वरती क्लिक करायचं व इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा व गेट ओटीपी वरती क्लिक करायचं. बघा आपल्या काही आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी जातो, तो ओटीपी इथे आपण टाकून घ्यायचा. बघा इथे मी तुमच्या समोर ओटीपी टाकतो. बघा ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे, ओके वरती क्लिक करायचं. इथे व्हेरीफाईड नेम नाव सुद्धा आलेलं आहे. व आता इथे टाईप ऑफ इरिगेशन सोर्स, जसं की आपलं जे सिंचन स्रोत आहे ते काय, आपल्या शेतामध्ये जी पाण्याची व्यवस्था केलेली लेक आहे, वेल आहे किंवा बोरवेल आहे, म्हणजे विहीर आहे, बोरवेल आहे, रिव्हर आहे, कॅनल आहे, जे काय असेल ते निवडा. जसं की आता इथे विहीर आहे तर वेल निवडून घ्यायचं व इथे ओपन वरती क्लिक ठेवायचं. इरिगेशन वॉटर क्वालिटी सॉफ्ट ठेवा व नंतर विहिरीची तुमची किती खोल आहे ते इथे टाकायचे. जसं की पावसाळ्याच्या सीझन मध्ये किती फुटापर्यंत पाणी राहते ते इथे टाकून द्या. उन्हाळ्यामध्ये किती फुटापर्यंत खाली पाणी जाते ते इथे टाकून द्या. एक्झिटिंग फॉर्म बॉन्ड असेल तर येस करा, नसेल तर नो करा. व इथे मागचे 2 वर्षाचे आपले जे काही पिकं घेतलेले आहेत इथे सिलेक्ट करून टाकायचे. जसं मी टाकतो तसे टाकून द्या. जर तुम्ही एक्झिटिंग कोणता पंप वापरत असाल महावितरणचा किंवा काही कोटेशन वगैरे असेल तर इथे त्याची माहिती देऊन टाका, नसेल तर नो करून टाका. जसं रिक्वायर्ड पंप टाईप आपल्याला डीसी व नंतर पाण्यामधला पाहिजेत की पाण्यावरची पाहिजेत, तर आपण पाण्यामधील चालणारा घेणार. व इथे पंप कॅटेगरी वॉटर, बघा रिक्वायर्ड 3 HP पर्यंत इथे अप्रुव्हल झालेले. हे अप्रुव्हल आपल्याला शेतीनुसार दिले जाते. इथे नीड टू चेंज मोनोपोल हाईट, हे जर आवश्यकता असेल तर येस करा. याच्याने जे काही आपले सोलरची पाणी फेकण्याची जी काही क्षमता आहे ती वाढते. तर इथे अशा प्रकारे हे सिलेक्ट करून घ्या. हे स्पेशल उपकरण लावण्यात येणार आहे सोलर पंपासाठी. व इथे नंतर आपला अकाउंट नंबर इथे टाकायचा. इथे अकाउंट होल्डरचं नाव, बघा अशा प्रकारे. नंतर बँकचा IFSC कोड इथे टाकून घ्या व बँकची शाखा कोणती ती इथे टाकून घ्या. बघा पूर्ण डिटेल भरून घ्या. आता नंतर इथे बघा हा चेक बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक केल्याच्यानंतर बघा आता इथे डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या बाबतीत डॉक्युमेंटची साईज ही 500 KB पेक्षा मोठी नसायला पाहिजे. 500 KB आत किती जरी असले तरी चालते. व सर्व डॉक्युमेंट हे आपल्याला PDF मध्ये अपलोड करायचे. इथे 7/12 अपलोड करायचे व जर काही सामायिक क्षेत्र असेल तर त्याला अटॅच करून स्टॅम्प पेपर लावा 200 रुपयाचा. व नंतर कॅन्सल चेकबुक किंवा बँक पासबुकची कॉपी, इथे आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये इथे बँक पासबुक अपलोड करायचं. व नंतर पासपोर्ट साईज फोटो तो सुद्धा PDF मध्ये करून घ्या व इथे अपलोड करा. तुम्हाला जर PDF मध्ये डॉक्युमेंट अपलोड करता येत नसतील तर मला कमेंट मध्ये सांगा, मी ते सुद्धा तुम्हाला सांगून देईल की आपल्याला फोटोचं PDF मध्ये कसं कन्वर्ट करता येईल काही सेकंदामध्ये.
NOC फ्रॉम कॉन्सर्न डिपार्टमेंट इन केस डार्क वॉटर शेड एरिया. याचा पूर्ण फॉर्मॅट, जो काही फॉर्मॅट आहे आपल्याला NOC फॉर्म, तो मी आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी टाकलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून व्यवस्थित भरू शकता. वर्ड फाईल दिलेली एडिट करून तिथे अपलोड करा. जर आपल्या शेतामधला जे काही विहीर असेल ते जर आपलं हिस्सेदारीमध्ये असेल किंवा सामायिकमध्ये असेल तर त्याचा सुद्धा बॉन्ड इथे अपलोड करायचा 2 नंबरला. व जे SC ST हे अर्जदार आहेत त्यांच्यासाठी कमी दरामध्ये असते, तर त्यासाठी ते इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा व तुम्हाला त्याची सूट भेटल्या जाईल. हे सर्व अपलोड केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा. तुमचा अर्ज पूर्णपणे यशस्वी होईल. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर लाईक करा व हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचा. तर चला भेटू असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.